ही गुरुपौर्णिमा फक्त अध्यात्मातल्याच गुरुला पूजा करायला लावते असं नाहीये. गुरु म्हणजे जे ज्ञान देतात, संस्कार देतात, आणि मला वाटतं त्या संस्काराची सुरुवात घरातल्या आजीपासून, आईपासूनच होते. तिथून आपल्याला पहिले गुरु आपले तेच असतात. घरातले आई, वडील, आजी, आजोबा हे पहिले गुरु आहेत. शाळेतले आमचे शिक्षक हे गुरु आहेत. व्यवहार आणि इतर क्षेत्रातलं ज्ञान देणारी काही आमच्या अवतीभोवतीची जाणती माणसं हे गुरुच आहेत. दत्तात्रयांनी 24 गुरु केले. जो जो ज्याचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण, गुरुशी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. या संत मायबापांच्या चरणाजवळ जरी गेलो तरी आम्हाला कुणीतरी भजन शिकवलं, कुणीतरी हरिपाठ शिकवला, कुणीतरी ताल शिकवला, कुणीतरी टाळ शिकवला, कुणीतरी गीता शिकवली. त्यांनीही स्वतः अनेक गोष्टी शिकवल्या. आणि म्हणून आज त्या सगळ्या गुरुचरणावरती वंदन या निमित्तानं मी करतो. आणि त्या सगळ्या सद्गुरूंचे तुमच्या आमच्याही जीवनामध्ये जे जे संत सद्गुरू लाभले, आपणही आपापल्या जीवनात आपले शिक्षक असतील, आपले मायबाप असतील, आपले गुरुजन, आपले ज्यांनी आपल्यावर उपकार केले, असे उपकार करते, त्या सर्वांचं स्मरण करूया.